हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल अभिजित गोयंका. तर आज आपल्यासोबत आहे क्रिएटिव्ह फोटोग्राफर मिस्टर निखिल मोरे. तर सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला. तर निखिल, तुझा प्रवास कसा सुरू झाला? आता 2014 पासून सुरू झालं. म्हणजे जशी की माझी 10वी झाली, राईट. 10th नंतर मग त्याच्यानंतर माझे काही मित्र होते. मी जेव्हा हार्डवेअर नेटवर्किंगचा कोर्स केला कम्प्युटरचा, तर ते करत असताना माझा एक मित्र होता ग्रावनगरचा शुभम, त्याच्यासोबत माझी ओळख झाली. त्यांनी जस्ट त्याला फोटोग्राफीचा इंटरेस्ट होता. ऍक्च्युली माझे वडील पण फोटोग्राफी करतात, तर मग ते जस्ट एक त्यांचा इंटरेस्ट म्हणून, हॉबी म्हणून ते करायचे. त्याच्यानंतर माझ्याकडे कॅमेरे होते, पण मला त्याची आयडिया नाही. ट्राय केलं नाही ओपन वगैरे करून. मग त्याच्यानंतर जेव्हा त्या मित्राला माहिती पडलं की माझ्याकडे कॅमेरे आहे, तर तेव्हा एक दिवस घरी आला. त्यांनी कॅमेरा वगैरे पाहिले, तो खुश, म्हणजे एकदमच खुश झाला तो. यार तुझ्याकडे कॅमेरा वगैरे आहे, मला ना फोटो वगैरे चेक करायचे, की मी एकदा शूट करणार म्हणून. आता मला भीती की आता पप्पा ते पाहतात, आता त्या एज मध्ये घरचे कोणी कॅमेरे देणार नाही, की जस्ट बाहेर फ्रेंड सोबत घेऊन झाला म्हणून. तर मग जस्ट जेव्हा तो आला ना, त्यावेळेस त्याच्याकडे कॅमेरा दिला, त्याने शूट वगैरे करून पाहिलं. पण तो बोलला की आपण डायरेक्ट आता बाहेर शूटला जाणार. त्याच्यानंतर आम्ही काही दिवसानंतर प्लॅन केला की आता शूटला जाऊ. पण त्याच्यानंतर अगदी पहिले घरच्यांना फोटो काढून दाखवले काय काय नाही. त्याच्यानंतर मग प्लॅन झाला, जेव्हा शूटला घेऊन जायला लागलो, तो सांगायचा तू फोटो नको करू म्हणे, मी फोटो शूट करतो, तुला त्याच्यातून काय अमाऊंट असेल मी तुला देऊन देईन. मला चलो हे बी ठीक आहे. मग त्याच्यानंतर आमची जशी सुरुवात झाली, तो फोटो त्याचे मित्र सर्कल चांगला होता, त्याच्याकडून तो फ्रेंड लिस्ट त्याच्याकडे यायचे, शूट करायचो आम्ही. त्याचा एक्सपिरियन्स मस्त. म्हणजे जसे जसे ना, जेव्हा मला समजायला लागले की यार तो फोटो वगैरे ज्या पद्धतीने करतोय, शूट वगैरे करतोय, त्याच्यानंतर ना मला पण इंटरेस्ट क्रिएट व्हायला लागला त्याच्यामध्ये. आणि जास्त करून माझे वडील आता पेंटिंग वगैरे करतात आधीपासून. आता ड्रॉइंग टीचर म्हटल्यावरती ती आर्ट फॉर्म डायरेक्ट माझ्या घरातूनच आलेली, वडिलांकडूनच समज आर्ट फॉर्म. तर मग त्याच्याकडूनच ती जी गोष्ट ना, आर्ट फॉर्मची जी गोष्ट, ती मला जास्त फोकस व्हायला लागली. तर मग कधी कधी पप्पांची एक म्हणजे फोटोग्राफीची गोष्ट, लाईट कंडिशन वगैरे जेव्हा स्ट्रीटवरती शूट करतात, ते फोटो कॅप्चर करायचे पप्पांना सवय होते. ते फोटो मला ना रिपीट माझ्या कम्प्युटरमध्ये दिसायचे. तर ते बघून बघून मला पण इंटरेस्ट क्रिएट व्हायला लागले की आपण पण असेच शूट करू. तर त्यांचं जे विजन होतं सिमिलर माझेच विजन तसेच व्हायला लागले. तर ते फोटो काढून 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 नंतर मग मी पोस्ट वगैरे करा फेसबुक वगैरे. त्याच्यानंतर मी एडिटिंगचा क्रेज, जसं की आता फेसबुक, त्या टायमाला एकदमच 2000 मार्केट होतं फेसबुक. स्वतःसाठी काही फोटोशूट वगैरे करा, एडिटिंग करा. नंतर जेव्हा फेसबुकला फोटो पोस्ट करायला लागलो, जवळचे जे मित्र होते त्यांनाच इंटरेस्ट क्रिएट व्हायला लागले की फोटो कशी एडिट होतात, आम्हाला पण काही फोटोज पाहिजे. आता जर सोशल मीडियाचा क्रेज असल्यामुळे डीपीला ठेवा, स्टेटसला फोटो ठेवायचे. त्याच्यानंतर मग कॉम्पिटिशन राहायचं फेसबुकचा, लाईक कॉम्पिटिशन, कमेंट निसता दूर. त्या याच्यासाठी मग फोटो एडिटिंग वगैरे करा. मग त्याच्या थ्रू मला ना आयडिया भेटत गेली. लोक कसं एक आम्हाला काहीतरी नवीन फोटोज हवेत, तर त्या दृष्टिकोनानंतर माझी एडिटिंगची प्रॅक्टिस खूप जास्त झाली. तर त्यावेळेस माझा एडिटिंग फोटोग्राफीचा पार्ट एकदम एनहान्स होऊन गेला. त्याच्यानंतर एवढी इम्प्रूव्हमेंट झाली. नंतर मग ते डे बाय डे कनेक्शन, 2 ते 3 मित्र, 3 ते 4 मित्र. त्याच्यानंतर आता एक कॅमेरा मला अगोदर घरापासूनच भेटायला, त्याच्यापासून मग ते इन्कम जनरेट केल्यानंतर मग तसं माझं स्कूल कॉलेज ते पण होत गेलं. त्याच्यासोबत मी या गोष्टी पण कम्प्लीट करायला लागलो. नंतर मग लॉकडाऊनच्या अगोदरच मी साधारण माझा स्टुडिओ जसा टाकला, तिथून त्याच्यानंतर मग अजूनच इंटरेस्ट क्रिएट व्हायला लागला. कारण की लॉकडाऊनच्या अगोदर आउटडोरचा क्रेज खूप जास्त होता. हो, राईट, बरोबर. तुला पण माहितीच असेल, अगोदर आउटडोरचा क्रेज एकदम जास्त. तर त्यावेळेस ते शूट करत असताना, त्याच्यानंतर जेव्हा स्टुडिओचे फोटो पोस्ट करायला सुरुवात केली, तर लोकांना काय आठवायचं की हे नाईट मध्ये शूट होता. कारण की माझ्याकडे मी फक्त ब्लॅक बॅकग्राऊंड मध्ये शूट करायचो. ते लोकांना काय वाटायचं की रात्रीच्या वेळेस शूट केलं जातं. बरोबर. तर लोकांना नाईट फोटोग्राफी म्हणून त्याला एक नाव टायटल देऊन दिलेलं होतं. मग त्याच्यानंतर जेव्हा लोकांना समजले की स्टुडिओ फोटोग्राफी, आणि त्याचा एक बेस्ट बेनिफिट म्हणजे कसं आहे, अगोदर आउटडोर शूट करत होते, पण लॉकडाऊनचा जो पिरियड झाला, कोरोना वगैरे, त्याच्यानंतर लोकांना समजलं की आता आउटडोरची परमिशन नाही. त्याच्यानंतर जसं ओपन व्हायला लागलं, लोकांनी लगेच स्टुडिओ मध्ये परत यायला सुरुवात केली. कारण की अगोदर एवढा स्टुडिओचा क्रेज नव्हता. म्हणजे जे एकदम सिनियर फोटोग्राफर आहे ते जास्त करून स्टुडिओ मध्येच सगळ्या शूट करायचे. पण ते पण सध्या जस्ट वेडिंग वगैरे, जस्ट बुकिंग वगैरे त्या गोष्टींसाठी जास्त फोकस होते. त्याच्यानंतर जशी सुरुवात झाली, मग स्टुडिओचा क्रेज त्याच्यानंतर जसं सुरू झाला, त्याच्यानंतर डे बाय डे लगेच सर्कल मधून लगेच जे फोटोग्राफर होते त्यांनी लगेच स्टुडिओमध्ये एनहान्स करून लगेच स्टुडिओची इम्प्रुव्हमेंट सुरू झाली. आणि ते जर्नी अशीच कंटिन्यू करत करत आता
या लेवलपर्यंत. बरोबर. आधी लोक स्टुडिओला पासपोर्ट फोटो, तुम्हाला passport पासपोर्ट किंवा फोटो wedding काढायचा आहे वगैरे तर तुम्ही स्टुडिओला जा म्हणून. तसं पाहायला गेलो तर फोटोग्राफी एक म्हणजे आपण एक याला एंड नाहीच आहे अर्थात बघायला गेलो, कारण की जे पण आता सिनियर फोटोग्राफर आहेत ते पण आता त्या बाबतीमध्ये शिकतातच आहे. बेसिक असो की ऍडव्हान्स असो, कुठली पण फील्ड असो, ती अर्थात पूर्ण नाहीच आहे. कारण की तुम्ही ज्याच्यामध्ये जेवढा खोलवरती अभ्यास करणार तेवढंच तुम्हाला नवीन काहीतरी गोष्टी दिसायला सुरुवात होते. राईट. तशीच फोटोग्राफीची पण आहे. जसं जसं तुम्ही त्या लोकांचे तुम्ही सिनियर आपले जे फोटोग्राफर असणार, तुमचे जे गुरु असतील त्यांच्यासोबत बरोबर. जेव्हा तुम्ही वर्क करता तर तेव्हा तुम्हाला समजते की अजून या फोटोग्राफी फील्डमध्ये काय आहे. तर त्याच्यात अजून इंटरेस्ट क्रिएट होतो. आणि एन्व्हायरमेंट माझं तसंच झालेलं आहे, कारण की मी ज्या माझ्या सिनियर पर्सन सोबत फिरत आहे त्यांच्याकडून भरपूर काही गोष्टी मला शिकायला भेटल्या. त्याच्यामुळे मला या गोष्टीमध्ये अजून खूप वाटतं की खूपच साऱ्या गोष्टी आहे. आणि याच्यामध्ये एक्सपेरिमेंट केल्याशिवाय तुम्हाला अनुभव नाही कुठली पण गोष्ट. हो. या फोटोग्राफी फील्डमध्ये जोपर्यंत एक्सपेरिमेंट तुम्ही करून पाहत नाही तोपर्यंत तुम्हाला काही गोष्टींचं नॉलेज येणार नाही. आपण एक विचार करणार की जस्ट आपण घरीच प्रॅक्टिस करू वगैरे, तर तुम्हाला डायरेक्ट एक प्रॅक्टिकल झोन एक आउट ऑफ म्हणजे जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल शूट करणार, एक्सपेरिमेंट करा, नवीन नवीन लोकांना भेटा, त्यांच्याशी समजून घ्या, त्यांच्याशी डिस्कशन करा, तेव्हा तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी आयडिया येतात. अच्छा. म्हटलं तर माझे वडील, right. तर वडिलांनी मला गायडन्स केलं. त्याच्यानंतर माझे मित्र होते, त्यांच्यापासून सुरुवात होऊन त्याच्यानंतर मग आपण समजतो ना की लोकांना, मुलांना काय पाहिजे, याची जे मुलं आहेत की त्यांना काय हवंय, न्यू जनरेशन, यंग युथ, त्यांच्यासाठी आपण जे काही शूट करतो. आता रिक्वायरमेंट असेल मुलांची की मला असा शूट हवा, बरोबर. तेव्हा फेसबुकचं क्रेज खूप जास्त होतं. इंस्टाग्राम त्याच्यानंतर आला, फेसबुकचं जे क्रेज होतं, फेसबुकचं जे क्रेज होतं त्यावेळेस लोक सोशल मीडियासाठी फोटोज वगैरे काढायचे. फेसबुकची प्रोफाईल असेल, पोस्ट असेल, लाईक कमेंटसाठी, तर त्याच्यासाठी मी फोटोज अपलोड करायचो. मग त्यावेळेस माझ्याकडे मुंबई पुणेकडचे जे मुलं यायचे ऑनलाईनच संपर्क करायचे. बरोबर. कारण की एडिटिंग खूप छान होती. तेव्हा मुलं मेन्शन करायचे की हा नंबर एडिटरचा. तर तेव्हा त्यांच्याशी चांगले संवाद झाल्यामुळे लोक एक म्हणतात ना की कॉम्पिटिशन म्हणून हा फोटो मला अशा पद्धतीने एडिट करून हवाय, तर ते आपल्यासाठी पण चॅलेंजिंग होतं, म्हणजे माझ्यासाठी पर्सनली. तर ते चॅलेंज पूर्ण करण्यासाठी ते त्यांची अमाऊंट ते पे करायला तयार होते. त्यांचं वर्किंग करून ते पोस्ट करणार आणि त्याच्यासोबत जे कॉम्पिटिटर कोणी असेल ज्याच्यासोबत त्यांनी कॉम्पिटिशन केलं असेल त्याच्या थ्रू मग ही गोष्ट टप्प्याटप्प्याने पुढे जाणार. आणि तुझा लाईफचा पहिला कॅमेरा तू केव्हा विकत घेतला होता, कुठल्या साली? ऍक्च्युली ते पाहायला गेलो तो निकॉनचा 7200 म्हणजे निकॉनचा 7200 कॅमेरा. तो कॅमेरा घेतला होता आम्ही अराउंड जेव्हा नोटबंदी झाली होती, 17-18 त्यावेळेस घेतला होता. आणि त्याच्यानंतर मग आता जो निकॉनचा Z6 Mark II घेतला होता त्यावेळेस. मग हे दोन कॅमेरे, त्याच्यानंतर 750. आणि मोस्ट ऑफ याच्यामध्ये माझ्या वडिलांनी खूप सपोर्ट केलेला आहे. हे जे पण कॅमेरे घेतलेले असतील ते पूर्णतः की तू सगळे पैसे देणार नाही, त्यांनीच जास्त सपोर्ट करून, आणि त्यांचा गायडन्स खूप मोठा आहे माझ्या पाठीमागे. जे पण काही करत असतात माझे आई वडील, माझा भाऊ, या सगळ्या गोष्टींनी समजून मला पुढे हळूहळू सपोर्ट केला त्या सगळ्या गोष्टी. तर त्याच्यामुळे जे पण काही असेल ते सगळं श्रेय त्यांच्याचकडे जातं, कारण की त्यांनी त्या वेळेला व्यवस्थित समजून सांगितलं की आपल्याला ही गोष्ट करायची किंवा त्याच्यानंतर ती गोष्ट करायची, आणि ते माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. अच्छा. मग अजून तुझे आता काही नवीन प्रोजेक्ट्स येणार आहे, काही तू स्टडी करतोय, आता तू वर्कशॉप्स घेतो, त्यानंतर तुझं एक कंपल्सरी तुझं डेली शेड्यूल काय, की बाबा मॉर्निंगला मी उठल्यापासून तर रात्री झोपल्यापर्यंत काय करतो बा? तसं पाहायला गेलो तर आता सकाळी जो मॉर्निंगचा रुटीन आहे तो तसं तर काही फिक्स नसतो, कधी 6, 6:30, कधी 7. आता दिवसभराचा कम्प्लीट शूट वगैरे करून झाला का नंतर एडिटिंगचा प्रयत्न असतो की एडिटिंग करून लगेच क्लायंटला मला ते डिलिव्हर करायचे असतात फोटोज. ते करून झाल्यानंतर क्रिएटिव्ह गोष्टींसाठी थोडासा वेळ काढणं गरजेचं आहे, कारण की क्रिएशन म्हणजे निखिल क्रिएशन म्हणजे क्रिएशन नावाचाच अर्थ की काहीतरी नवीन गोष्टी लोकांना पाहिजे. क्रिएटिव्ह गोष्टी करून जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपली व्हॅल्यू क्रिएट होत नाही. तर मार्केटमध्ये ती एक गोष्ट आहे, त्या गोष्टींसाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर आपण डे बाय डे जे बी काय करतो, माझा दिवसाचा प्रवास म्हणजे सकाळी उठल्यापासून सगळा क्लिअर, थोडंसं स्ट्रीटवरती शूट करणार, काहीतरी नवीन गोष्टी एक्सप्लोर करा, नवीन काहीतरी गोष्टी ट्राय करत राहायला पाहिजे. एडिटिंगमध्ये काहीतरी नवीन जे अपडेट आलेले आहे त्याच्याबद्दल शिका, एज्युकेट करा, समजून घ्या. जिथे क्लासेस असतील, कोर्सेस असतील, कोणाकडे जे सिनियर पर्सन आहेत त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडून गायडन्स करा, आणि असं स्टेप बाय स्टेप माझं चालेल. कारण तुला कंटिन्यू अपडेट होणं फार गरजेचं आहे, कारण की दररोज ट्रेंड काही ना काही चेंज होतच आहे फोटोग्राफीमध्ये. तुझ्यासाठी क्रिएटिव्ह फोटोग्राफी म्हणजे काय? क्रिएटिव्ह फोटोग्राफी म्हणजे जे एक साधारण पर्सन जे इमॅजिन करू शकत नाही त्याला त्या गोष्टीला ती प्रेझेंट करून देणं. म्हणजे उदाहरणार्थ एक्झाम्पल सांगायचं म्हटलं की आज आपण जर कुठल्या एका लोकेशनला शूट करतोय, आता भरपूर साऱ्या गोष्टी राहतात की आपण प्री वेडिंग शूटसाठी, वेडिंगसाठी एक डेस्टिनेशन प्लॅन करतो.
आता काही घरातले व्यक्ती असतील की त्या लोकांना पॉसिबल नाही होणार, कारण की त्यांच्या बजेट अकॉर्डिंग सगळं प्लॅन करायला राईट. लागतं. तर आज जे कोणी वेडिंग एक साधारण घरामध्ये करत असेल किंवा एक धुळ्यातल्या शहरामध्ये करत असणार, जर त्यांना ते प्लॅन करायचं की मी आता जसं की सिनेमामध्ये पाहतो आपण, हा. सिनेमामध्ये लोकेशन राहतं कुठे आणि दाखवलं कुठे गेलं राहतं. हा, तर मग त्या हिशोबाने समोरच्याला काहीतरी पॉईंट ऑफ व्ह्यूने त्यांनी जो इमॅजिन केलेला नसेल अशी काही गोष्ट त्या फोटोमध्ये आणि एक आठवण म्हणून त्यांना प्रेझेंट करणं, हे माझ्यासाठी ते क्रिएटिव्ह ते क्रिएशन आहे माझ्यासाठी. मी समोरच्याला काहीतरी वेगळी गोष्ट व्हॅल्यू प्रोव्हाइड करतो की ते माझ्या व्यतिरिक्त दुसरं कोणी देणार. ओके. तुझ्याजवळ आता किती कॅमेरेज आहे? माझ्याकडे 3 कॅमेरे आहेत. 3 कॅमेरे. सगळ्यात टॉप लेवलचा कुठला आहे की यामध्ये म्हणजे जास्त एडिटिंगची गरज नाही पडणार बा आपल्याला? हा, तसं नाही. एडिटिंग हा पार्ट म्हणजे कसं आहे की तुम्ही फोन घ्या कुठलाही घ्या, एडिटिंग तुम्हाला याच्यासाठी मदत करते की फोटोला काहीतरी नवीन एनहान्स करून देण्यासाठी. हा. तर काही फोन मध्ये शूट करता त्यांना पण एडिटिंग लागणारच आहे, तुम्ही कॅमेराने शूट करा त्याला पण एडिटिंग लागणारच आहे. एडिटिंग हा पार्ट म्हणजे एक फोटोला चांगल्या पद्धतीने एनहान्स करून देणार. हा. त्याच्यासाठी एडिटिंगचा पार्ट आहे की तुम्ही एका फोटोला काहीतरी फ्लेवर, काहीतरी ड्रामॅटिक टोन ऍड करून द्यायचा असेल तर एडिटिंग टूल जे तुम्हाला त्याच्यासाठी कामात पडतात. तर मग हा आणि तो पार्ट खूप सेपरेशन आहे त्याच्यामध्ये. अच्छा. तू मनाली, चंदीगड, हा. पंजाब, शिमला या ठिकाणी तू शूट केलेलं, तुझे क्लायंट्स पण फॉरेनर्स होते, तर कसा एक्सपिरियन्स होता तुझा त्यांच्यासोबत? फॉरेनर्स एक्सपिरियन्स आता सगळ्यात पहिले तर जेव्हा त्यांची माझी भेट झाली, ते एक माझा मित्र आकाश त्याच्या थ्रू झाली, त्यांनी मला जेव्हा भेट घालून दिली त्यांच्यासोबत, तर सगळ्यात पहिले तर मला ना विश्वास होत नव्हता की मी यांच्यासोबत काम करू की नको करू, म्हणजे करायला हवं की नको, कारण की अननोन पर्सन. राईट. ऑलरेडी मी पुण्यामध्ये राहत होतो. पुण्यामध्ये राहत असताना त्यांची माझी भेट झाली, तर त्यावेळेस एक रिस्क घेऊन की म्हटलं या गोष्टी काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट करायला भेटेल, आपण ट्राय करू. घरच्यांना सांगितलं, घरचे हा आणि हो करत थोडंसं कन्व्हिन्स करून की हा आपण ट्राय करून बघू. त्याच्यानंतर जेव्हा त्यांच्या सोबत मी रुटीन सुरू झाली आमची ट्रॅव्हलिंगची जर्नी, तर त्यावेळेस त्यांच्याकडून खूप काही गोष्टी शिकायला भेटल्या, जसं की टाइम मॅनेजमेंट असेल, हेल्थ कॉन्शियस असेल. ते ज्या कामाला घेऊन आता जसे सिरियस आहेत, आपण आपल्या लाईफमध्ये कशा गोष्टी चेंज करायला पाहिजे, त्यांच्या इकडची रुटीन, आपल्या इकडची रुटीन, त्यांच्या इकडची लाईफ, आपल्या इकडची लाईफ, खूप काही गोष्टींचा डिफरन्स आहे. आणि त्यांच्याकडून खूप छोट्या छोट्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, आणि त्या मी त्यांच्याकडून शिकल्यानंतर माझ्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट केल्यानंतर मला खूपच जास्त फरक पडला. आणि तो जो रिझल्ट होता ना, जेव्हा मी त्यांच्यासोबत ज्या ज्या लोकेशनला फिरलो तिथे नवीन कनेक्शन, ते ज्या पद्धतीने बोलत होते, समोरच्याला समजून घेत होते, एक लिडरशिप पॉवर असते ती, त्या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये दिसल्या, आणि ती गोष्ट एनहान्स करून चेंजेस करायला सुरुवात केली. ते आता पण टच मध्ये कधी वाटला मेसेज वगैरे कोणतं शेअर करत असतात, ते मोस्ट ऑफ येत नाही तर 1-1.5 वर्षातून एक वेळेस येतात. आपण जेव्हा येणार त्यावेळेस एकदा इन्फॉर्म करून देतात, जर पॉसिबल झाला तर भेटणं होऊन जाणार. आणि तू कन्व्हर्सेशन कुठल्या भाषेत करायचं? हिंदी, इंग्लिश, मराठी? ते पाहायला गेलं तर ऍक्च्युली ते सुरतचेच होते, सुरत वरून ते US ला शिफ्ट झालेले. तर मग त्यांचं जे जन्मस्थान इकडचं, आणि त्यांना हिंदी चांगल्या पद्धतीने येत होती. अच्छा. मोस्ट ऑफ इंग्रजी आणि हिंदी प्रॉपर इंडियनच बोला. हा, इंडियनच, पण कसं एक थोडासा फ्लुएंट टोन चेंज होऊन जातो. पण मजा एक नंबर होती त्यांच्यासोबत. अच्छा. तुझा अजून आता जसं ट्रेंड चेंज होत राहतो, कॅमेराज पण न्यू व्हरायटीजचे येतात, हाय लेवलचे येतात, कॉस्टिंग पण त्यांची नियर अबाउट 2 lakhs, 3 lakhs, 4 lakhs. तर तुला आता काय इच्छा आहे तुझी की हा कॅमेरा आता मला घ्यायला पाहिजे माझ्या टार्गेटनुसार? माझ्या हिशोबाने आता मला कॅमेरा नको वाटत, मला फक्त जे स्किल आहे ते एनहान्स करू वाटतं. ओके. की जे स्किल आहे मी जेवढं जास्त इम्प्रुव्हमेंट करेल ते मला माहिती आहे, कारण की इम्पॉर्टंट कसं आहे, तुमचे गेअर्स मॅटर नाही करतात. गेअर्स तुमची फक्त क्वालिटी इम्प्रुव्हमेंटसाठी महत्वाची असते, पण तुमची जी स्किल असतात, एक चांगला फोटोग्राफर तुमच्या फोन मधून पण काही गोष्टी नवीन तुम्हाला दाखवू शकतो. की आता भरपूर मुलं करतात ऑलरेडी या गोष्टी, की त्यांना एक ज्याच्याकडे स्किल असेल, जसं की तुम्ही ऍक्टिंग करताय, तुम्हाला ऍक्टिंग येते, तर तुम्ही फोनच्या माध्यमातून पण समोरच्याला ऍक्टिंग इम्प्रेस करू शकता. तुम्हाला कॅमेरा या पण ते क्वालिटी इम्प्रुव्हमेंट आहे त्याच्यामध्ये. तशीच एक फोटोग्राफरचा पार्ट आहे की त्याच्यासाठी ते गेम्स मॅटर नाही करत, पण त्याची जी स्किल आहे ती असल्यामुळे काही हरकत नाही. म्हणून माझ्याकडे जे मला एक मिररलेस म्हणजे फुल फ्रेम कॅमेरा लागतो तो आहे माझ्याकडे. तर म्हणून मला असं वाटत नाही की मला काही ड्रीम कॅमेराची मला असायला पाहिजे, तसं काही नाही. माझ्याकडे आताच्या सिच्युएशनला जे पण आहे मी त्याच्यात खूप एन्जॉय करतो. नवीन नवीन गोष्टी ट्राय करायला भेटतात, म्हणून माझ्याकडे व्हेरिएशन आहे गिअर्स. अच्छा. तरी नियर अबाउट किती लॅक्सचे तुझ्या एसेट्स आहे, तुझ्या वैयक्तिक इक्विपमेंट्स? हा, जर मी आतापर्यंत इन्व्हेस्टमेंट पाहायला घेतलं तर 8 ते 10 लाखाच्या आसपास जाऊन घ्या, आणि बाकीचे मग छोट्या मोठ्या गोष्टी खूप साऱ्या आहेत. राईट. कॅमेऱ्याच्या बाबतीमध्ये लाईट्स वगैरे पाहायला गेलो नियर अबाउट तेवढी अमाऊंट धरून. राईट. आणि तू न्यू कार घेतली, त्यासाठी तुला थँक्यू सो मच. खूप कॉंग्रॅच्युलेशन. तर मॅटर्निटी शूट्स,
तर तुझं सध्या कन्सेप्ट मी बघितलेलं आहे, व्हॉट्सअपला स्टेटस सुद्धा बघितलेले, तू मॅटर्निटी फोटोशूट पण करतो. तर प्रतिसाद कसा आहे आपल्या धुळे शहरामध्ये त्याचा? हाय, आधी स्टार्टिंगला नव्हता. लोक खूप विचार करून करत होते की आता प्रेग्नेन्सी वेळेसच्या वेळेस जेव्हा शूट करतात तर लोकांच्या माइंडसेटमध्ये हा विचार असतो की फ्लॅश वगैरे जेव्हा फायर होणार तर त्याच्याने खूप प्रॉब्लेम होतो किंवा ते चांगलं नाही वाटत म्हणून डोळ्या जेवणच्या वेळेस शूट नाही करत, या गोष्टी अशा राहतात. पण नंतर कसं आहे, लोकांना एक आठवण म्हणून जेव्हा ती समज आली, त्याच्यानंतर कसं आहे, एकाने शूट केला त्याच्या रेफरन्समध्ये दुसरे कोणी राहतात, ते हळूहळू आणि त्याच्यानंतर प्रतिसाद म्हणजे आता बेबी शूट पण करतो. त्याच्यासाठी आपला एक नवीन स्टुडिओ तयार झाला, बेबी स्कोजी वर्डच्या नावाने. म्हणजे निखिल क्रिएशन हा पार्ट थोडासा वेगळा आणि ती फॉर्म माझी वेगळी राहिली. त्याच्यासाठी आपण एक स्पेशल स्टुडिओ बनवलेला, मग त्या ठिकाणी सगळे सेशन करत असतो. तर मग बेबी शूटसाठी स्पेशल आणि मॅटर्निटी शूटसाठी स्पेशल क्रिएट केले आणि त्या ठिकाणी एकदमच अप्रतिम रिस्पॉन्स आपल्या डोळ्यामध्ये व्यवस्थित. आणि आता आपल्या पब्लिकला शेअर करण्यासाठी की बाबा आता नवीन जनरेशन फोटोग्राफीमध्ये इतकं इन्व्हॉल्व्ह झालेलं आहे की पण त्यांना आयडिया नाही आहे की आता काय करायचा, कॅमेरा कुठला घ्यायचा, आधी DSLR घ्यायचा का मोबाईल पासून आयफोन, आता आयफोनचा पण भरपूर ट्रेंड चालू आहे. तर कुठलं काय माध्यमातून आपल्याला पुढे जायला हवं स्टेप बाय स्टेप? कारण की काही असे पब्लिक आणि मुलांना सुद्धा बघितलेले की स्टार्टिंगला एवढी इन्व्हेस्टमेंट करतात, 1,00,000-2-3 लाख रुपये, आयफोन घे, ड्रोन घे, पण त्यांना नॉलेजच नसतं. पण त्यासाठी तू काय बोलणार पब्लिकला की बाबा तुझ्या माध्यमातून त्यांना सांग, जेणेकरून त्यांना पण कळेल की स्टार्टिंग आपण कशी करू शकतो? सगळ्यात आधी सांगायचं म्हटलं, जर फोटोग्राफी तुम्ही शिकत असणार तर एक कुठली अकॅडमी असेल, कोणी जे ऑलरेडी फोटोग्राफी फील्डमध्ये आहे तर त्यांच्यासोबत तुम्ही असिस्ट म्हणून काम करू शकता किंवा तिथे क्लासेस वगैरे करून घ्या. कारण की तुम्ही जो टाइम आता स्वतःसाठी देणार आहे, तुम्ही जर 1 वर्ष कुठला कॅमेरा घेऊन तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा आणि स्वतःमध्ये जे एक्सपेरिमेंट करणं चुकीचं नाही, पण तो त्या वेळेमध्ये कोणी जर गायडन्स करणार असेल तर ठीक आहे. जर नसेल तर मग त्याच्याऐवजी तुम्ही कुठलं कोचिंग वगैरे असेल, कोणाकडे क्लास असेल, त्यांच्याकडे असिस्ट असेल तर ती गोष्ट करून घ्या. त्याच्यानंतर तो एक्सपिरियन्स भेटेल. तर त्याच्यानंतर तुम्हाला समजतं की तुमची आवड कशात आहे सगळ्यात पहिले. कारण की फक्त जस्ट फोटोग्राफीमध्ये ते एक फोटोग्राफीचा पार्ट खूप मोठा आहे, त्याच्यामध्ये कॅटेगराईज करायचं म्हटलं तर वेडिंग, मॅटर्निटी, प्रोडक्ट फोटोग्राफी, ट्रॅव्हलिंग, खूप साऱ्या गोष्टी येतात. तर मग तुम्हाला इंटरेस्ट कशा आहे पहिले ते समजून घेणं महत्वाचं आहे. त्याच्यासाठी मग कॅमेरे, गेअर्स, लेन्सेस कसे लागतात ते माहिती असणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्हाला समजतं की आपली आवड या गोष्टीमध्ये आहे, बरोबर, एकदा कॅटेगराईज आपली फायनल झाली, मग त्याच्यानंतर तुम्ही स्टेप पुढची डिसाईड करू शकता की मला त्याच्यासाठी कॅमेरा कुठला बेस्ट आहे, त्याच्यासाठी लेन्सेस कुठलं मला घेणं मस्ट आहे. जर तुम्ही या गोष्टी ज्या स्टेप बाय स्टेप केल्या तर तुमचा खर्च पण तेवढा वाचून जातो आणि टाइम पण तेवढा वाचतो. कारण की तुम्हाला एक समोरचा व्यक्ती व्यवस्थित गायडन्स करत असतो. जर तुम्ही स्वतःहून करायचं म्हटलं तर तुमची इन्व्हेस्टमेंट खूप जास्त असते. नंतर तुम्हाला समजतं की मला या वस्तूची गरज नव्हती, पण उगाच मी या गोष्टींवरती खर्च करत असतो. आणि त्याच्यानंतर जर काही लोकांकडे गेअर्स पण असतात पण नॉलेज नसल्यामुळे कमी पैशांमध्ये काम करायला लागतं. हा एक मोठा पॉईंट आहे की त्यांच्याकडे स्किल नसतं किंवा त्यांच्यामध्ये एक कॉन्फिडन्स नसतो की आपल्याला ती गोष्ट नाही आहे आपल्याकडे. जर कोणी अमाऊंट XYZ अमाऊंट त्यांनी कोणाला सांगितले, त्याच्यानंतर क्लायंट आता एक असं की समोरच्याला क्लायंटकडे पण एक बेस्ट फॉर्म असतो की मला जो बेस्ट देईल आपण त्याच्याकडे काम देणार. बरोबर. मग जो कमी पैशांमध्ये असेल की मला जर माहिती की कमी पैशांमध्ये ही गोष्ट मला देतोय तर समोरचा कम्पॅरिझन ती गोष्ट त्याच्याशी करणारच आहे. पण तुमच्याकडे जेव्हा स्किल असतं तर तुम्ही ठाम असता की ही जी अमाऊंट आहे की मला या स्किलचा मी चार्ज करतोय आणि क्लायंटला पण माहिती की हे जर काम याच्याचकडे भेटणार आहे तर त्यासाठी तो चार्ज पे करेल. मग तुम्ही तुमच्या गेअर्सवरती न फोकस करता स्किल इम्प्रुव्हमेंटवरती फोकस करा. स्किल एकदा चेंज झाली मग नंतर तुम्हाला ज्या अमाऊंट मध्ये काम करता ती अमाऊंट तुम्ही मिळवू शकता. बरोबर. आणि सगळ्यात आधी जर बिगनर असेल कोणी ज्याला आता स्टार्ट करायचे असेल फोटोग्राफी तर ते फोन फोटोग्राफीने पण करू शकतात. ते खूप सारे इन्फ्लुएन्सर आहे, ते फोन मधूनच व्हिडिओ शूट असेल किंवा फोटो शूट असेल या गोष्टी करून इन्कम जनरेट करताय. तर पहिले सगळ्यात या ठिकाणी पण मॅटर करतं तुमचं स्किल. बरोबर. जर तुमच्याकडे स्किल असेल त्या लेवलचं तर तुम्ही भरपूर काही गोष्टी अचीव्ह करू शकता. मग तुम्हाला गेअर्स मॅटर नाही करत. गेअर्स नंतर तुमच्यापर्यंत येऊन जाते. जेव्हा क्वालिटीचा एक पार्ट येतो की त्या ठिकाणी मला क्वालिटी प्रेझेंट करायची, त्या ठिकाणी गेअर्स मॅटर करतात. पण आता ज्याला कोणी फोटोग्राफी आता स्टार्ट करायची असेल तर तुम्ही फोनने स्टार्ट केल्यानंतर जेव्हा तुम्ही कोणी असिस्ट असणार त्यांच्यासोबत काम करा. त्यांच्यासोबत काम केल्यानंतर त्यांचा जो एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर होतो तर तुम्हाला समजतं की कुठल्या चुकांपासून आपण सावध असायला पाहिजे. त्या गोष्टी आपल्याला शिकायला भेटतात. नंतर मग तुम्ही जेव्हा कॅमेरा वगैरे मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात मग तेव्हा वाटलं सेकंड हँड कॅमेरा जो असतो तो तुम्हाला जर वाटतं की तुमची फायनान्शियल सिच्युएशन त्या अकॉर्डिंग आहे तुम्ही घेऊ शकता. तो कॅमेरा घेतल्यानंतर स्टार्ट करायला सुरुवात करायची. मग जे ऑलरेडी फोटोग्राफी करतात
त्यांच्यासोबत असिस्ट करा तुम्ही त्यांना, कारण की त्यांचा एक्सपिरियन्स तुम्हाला भेटून जातो, राईट. त्यांना पण हेल्प होऊन जाते आणि एक कनेक्शन बिल्ड होतात. मग त्या ठिकाणी जर समोरच्याला वाटतं की तुमचं काम बेस्ट आहे की चांगलं आहे, तर त्यांच्याकडचे जे काम आहे ते पण तुम्हाला शेअर करतील. अशा पद्धतीने तुम्ही स्टेप बाय स्टेप ग्रोथ करू शकता. बरोबर. आणि तू वर्कशॉप्स पण घेतो, तर त्याला कसा प्रतिसाद आहे तुला? लोक बाहेरून येतात, जळगाव, पारोळा, पिंपळनेर, तर कसं शेड्यूल कसं मॅनेज करतो तू आता एवढं याच्यामध्ये? ऍक्च्युली आता तसं पाहायला गेलं तर मला लोकांसोबत माझा एक्सपिरियन्स शेअर करायला मला खूप जास्त मजा येते. म्हणजे जे पण काही नवीन शिकतो मी ते. हा. तर याच्यामध्ये इम्पॉर्टंट म्हणजे एक फोटोग्राफरची जी रिस्पेक्ट आहे ती वाढवण्याचा माझा सगळ्यात मोठा पॉइंट ऑफ व्ह्यू जे बरोबर. मी माझ्या सरांकडून शिकलेलं आहे. हो हो. तर त्याच गोष्टीला मला सगळ्यात जास्त बूस्ट करायचं आहे. तर त्याच्यासाठी आपण स्वतःला डेव्हलप करणं गरजेचं आहे. ते जेव्हा डेव्हलप करतो तर आता काही लोकांचं कसं असतं, याच्यामध्ये प्रत्येकाचा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा आहे. आता माझ्याकडे जे काही स्किल आहे, जसं की एडिटिंगचं प्रमाणात जास्त असेल, मी एडिटिंगमध्ये खूप जास्त स्टडी करतो आणि लोकांना ती गोष्ट आवडते. म्हणजे फोटोग्राफर मित्रांना माझी जी एडिटिंगची स्टाईल आवडते, तर ते लोक माझ्यापर्यंत पोहोचतात की मला अशा पद्धतीचं वर्क शिकायचं. आणि त्या मुलांसाठी मी पर्सनल कोचिंग असेल किंवा क्लास असेल, तर त्या पद्धतीने आपण गायडन्स करतो. मग त्या पद्धतीने मुलं येतात, आपल्याकडे स्टेजची सुविधा ते येतात, क्लासेस वगैरे करतात. आणि पर्सनली मी 1-2 तासाचा एक्सपिरियन्स नाही, तर जर पर्सनल कोचिंग असेल पूर्ण 1 मंथ वगैरे, तर त्यावेळेस बिझनेसच्या रिलेटेड असेल किंवा पर्सनल लाईफच्या रिलेटेड असेल, तर ते मी सगळ्या गोष्टी शेअर करतो. की असं नाही की फक्त तुम्ही फोटोग्राफी शिका, कारण की त्याच्या बॅकग्राऊंडला तुम्ही एक चांगले व्यक्ती ते पण असणं गरजेचं त्या ठिकाणी. तर मग त्याच्याकडे पण आपण लक्ष द्यायला पाहिजे. आणि त्या गोष्टी सहसा करून तुम्हाला एका क्लासेसमधून पाहायला नाही भेटणार. तुम्ही ज्या व्यक्तीने चेंजेस केलेले आहे किंवा त्याचं ऑब्झर्वेशन करून तुम्हाला ती गोष्ट पाहायला भेटेल. याच्यासाठी जर पाहायला गेलो ना, तर एक पॉईंट ऑफ व्ह्यू हा असतो की जस्ट त्याला तुम्ही बिझनेसच नका समजू. कधी कधी काही लोक कसं प्लॅन करतात की फोटोग्राफी म्हणजे माझ्यासाठी आहे बिझनेसच आहे, त्याच्या हिशोबाने जेव्हा प्लॅन करतो. पण फोटोग्राफी जसा एन्जॉयमेंटचा पार्ट आहे. जर तुम्ही जेवढं एन्जॉय करणार याला, तेवढं तुम्हाला इंटरेस्ट क्रिएट होणार आणि त्या एन्जॉयमेंटमधून तुम्ही शिका, स्वतःला डेव्हलप करा. जेव्हा आपण डेव्हलपमेंट करतो ना स्वतःमध्ये, तर नवीन नवीन गोष्टी करण्याची इच्छा जागृत होते. त्याच्यापासून जी पण तुम्हाला इन्कम भेटते, त्याचे थोडंसं काही पार्ट सेव्हिंग असेल, तुमचे एक्सपेन्सेस पुन्हा ट्रॅक करा, लिहून काढा. सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बॅलन्स करतो की आपले खर्च किती आहेत, आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची किती. जर तुम्ही आता प्रत्येक सीझनमध्ये तुम्ही वेडिंग वगैरे करताय, बरोबर, एका वर्षामध्ये तुम्ही 10-12 जे पण काही वेडिंग करत असणार, तर तुम्ही जर लगेच प्लॅन करता की मला लगेच कॅमेरा अपडेट करायचा आहे, पण त्याच्यासाठी कुठला कॅमेरा अपडेट आहे जर अपडेट करता, तर त्याचे चार्जेस इन्क्रीमेंट होत आहे की नाही होत आहे, तुमचा त्याच्यानंतर खर्च किती वाढतोय, तर त्याच्यानुसार तुमच्या पॅकेजेसमध्ये काही डिफरन्स क्रिएट होत आहे की नाही. तर त्या गोष्टींचं सगळं व्हॅल्युएशन असणं गरजेचं आहे. ते जर नाही झालं तर तुम्हाला लॉसेस होणार आहे, जर तुम्ही अपडेट नाही राहिले. आता तर लॉकडाऊन नंतर 2 ते 3 वर्षांमध्ये एवढं अपडेशन झाले, तर तुम्ही जर स्वतःला त्या अपडेशन सोबत नाही ट्रॅक केला, तर तुम्हाला मागे जावंच लागेल. त्याला ऑप्शन नाही काही. जर तुम्ही स्वतःला अपडेट केला, नवीन नवीन गोष्टी येत आहेत, फोटोशॉप असेल किंवा फोटोग्राफीचे नवीन टेक्निक असेल, गिअर्स असेल, त्या गोष्टींचं नॉलेज असणं गरजेचं. ते जर नाही केलं तर तुम्हाला टप्प्याने तुम्ही मागे चालला जाणार. आणि ते अपडेट होण्यासाठी जे लोक ऑलरेडी या गोष्टीमध्ये प्रॅक्टिकल करतायत, त्यांच्यासोबत तुम्ही हे प्रॅक्टिस करा, त्यांच्यासोबत ट्रॅक करा, सोबत जाऊन शूट करा. फेवरेट फोटोग्राफर? सचिन बोल सर. फेवरेट शूट लोकेशन? नाही, लोकेशन तसं काहीच नाही. 2 सेकंड झाले. लोकेशन जर म्हणू शकतो तर माझ्या चॉईसची कुठली पण जागा एनीबडी, म्हणजे कुठलीच अशी लोकेशन आहे मी ज्या ठिकाणी करेल ती माझ्यासाठी फेवरेट आहे. मी त्या ठिकाणी क्रिएटिव्ह करू शकतो. बरोबर, स्किल्स तर आहेस तू, क्रिएटिव्ह पर्सन म्हटलं की विषय संपला. माझ्यासाठी लोकेशन फेवरेट शूट कॅमेरा? माझा जो आहे तोच Z6 Mark II. Z6 Mark II. निकॉन Z6 Mark II. आणि तुझं ड्रीम शूट? ड्रीम शूट मला ऍडव्हेंचर शूट करायचे आहेत सगळे, पॅराग्लायडिंग वगैरे, स्काय डायव्हिंग वगैरे सगळं. आणि अजून कुठलं तुझं एक काही स्वप्न असेल की मला हा कॅमेरा बाय हुक बाय क्रूक घ्यायचा म्हणजे घ्यायचाच आहे? कॅमेरे गिअर्सनी ऑल इन वन. अच्छा, ऑल इन वन. मग माझ्याकडे ना सिनेमॅटिकच्या रिलेटेड, माझ्या ऍडव्हेंचरच्या रिलेटेड, ट्रॅव्हलिंगच्या रिलेटेड सगळी किट असायला पाहिजे. की मला असं जाणवायला नको पाहिजे की ही गोष्ट माझ्याकडे नाही, ज्या दिवशी ही गोष्ट असेल त्या दिवशी माझी. ओके, थँक्स निखिल.